नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण सर्वनाम मधला एक महत्त्वाचा घटक शिकणार आहोत। सर्वनामाचे विविध रूपे आज आपल्याला शिकायचे। काल आपण सर्वनाम कशाला म्हणतात आणि कोणत्या नावाबद्दल कोणते सर्वनाम येते हे उदाहरणाच्या सहाय्याने शिकलो। सर्वनाम कशाला म्हणतात पहा, नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात आणि हे सर्वनाम आपल्याला वाक्यामध्ये कशा पद्धतीने ओळखायचं हे आपण काल शिकलो। आता या सर्वनामाची विविध रूपे कोणकोणत्या प्रकारची आहेत आणि ते वाक्यामध्ये आल्यानंतर ओळखायचं कसं हे आपण शिकणार आहोत। तर बघा, सर्वनामाचे रूपे, मग पहिलं सर्वनाम मी, दुसरं आम्ही, तू, तुम्ही, अशा प्रकारचे जवळपास 17 सर्वनाम आहेत। याच्यापेक्षा आणखी आहेत, परंतु मुख्य सर्वनाम जे आहेत ते एकूण 17 या ठिकाणी मी दाखवलेले आहेत आणि त्या सर्वनामाच्या मुख्य रूपामध्ये बदल होतो आणि एक वेगळ्या प्रकारचं सर्वनाम आपल्याला वाक्यामध्ये येतं। त्यावेळेस आपल्याला ते सर्वनाम आहे का नाही हे ओळखता येत नाही, समजत नाही। तर बघा, या ठिकाणी मी 17 सर्वनाम लिहिलेत आणि त्याच्या पुढे त्यांची रूपे लिहिलेली आहेत। आता बघा, पहिला सर्वनाम आहे मी, आपण स्वतःसाठी वापरतो। तर मीचे रूपे कोणकोणते आहेत बघा, मला, माझी, माझ्यात, माझ्याशी। त्याच्यानंतर आम्ही, आम्ही या सर्वनामाची रूपे आम्हाला, आमची, आमच्याशी, आमच्यात। त्याच्यानंतर तू, तू या सर्वनामाची रूपे बघा, तुला, तुझ्याशी, तुमची, तुमच्यात। त्याच्यानंतर तुम्ही, तुम्हीचे बघा रूप, तुम्हाला, तुमच्याशी, तुमची। त्याच्यानंतर तो, तो या सर्वनामाची रूपे बघा, तुला, त्याने, त्याला, त्याच्याशी। त्याच्यानंतर ती, स्त्रीलिंगी सर्वनाम, तिला, तिने, तिची, तिच्याशी। त्याच्यानंतर ते, नपुंसकलिंगी, त्यांना, त्यांनी, त्यांच्याशी, त्यांची। हे 4 रूप ते या सर्वनामाचे आहेत। त्याच्यानंतर हा, ह्याला, ह्याने, ह्याची आणि ह्याच्याशी, असे हा या सर्वनामाचे 4 रूप आहेत। तर याच पद्धतीनं आपल्याला इकडल्या भागातील सर्वनामाची रूपे पाहिजे। तर बघा, पुढचं सर्वनाम आहे ही, हिला, हिने, अजून कोणते असतील बघा, हिच्याशी, हिच्यात, असे रूप आहेत। त्याच्यानंतर हे, हे या सर्वनामाची रूपे बघा, ह्यांना, ह्यांनी, ह्यांच्याशी, ह्यांच्या। त्याच्यानंतर जो, ज्याला, ज्याने, ज्याच्याशी, ज्याच्यात। त्याच्यानंतर जी, जी या सर्वनामाची रूपे बघा, जिला, जिने, जिच्याशी, जिच्यात। जे या सर्वनामाचं रूप बघा, ज्यांना आणि ज्यांनी, अशी 2 रूपे इथे दिलेत। परंतु आणखी सुद्धा रूपे आहेत, ज्यांनी, ज्यांना, ज्यांच्याशी आणि ज्यांच्यात। कोण, हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे। कोण या सर्वनामाची रूपे बघा, कोणी, कोणास, कोणाशी, कोणाच्यात। काय या सर्वनामाची रूपे बघा, कसला, कशाने, कशाशी, कशात। आपण या सर्वनामाची रूपे, आपण, आपणास, आपणाशी, आपणात। त्याच्यानंतर शेवटचा आहे आत्मवाचक स्वतः, स्वतःबद्दल सुद्धा स्वतःस, स्वतःशी, स्वतःत। अशा प्रकारे स्वतः या सर्वनामाची सुद्धा विविध रूपे आहेत। मग आपण ज्यावेळेस व्याकरणाचा भाग शिकत असतो, आपल्याला हे मुख्य सर्वनामे माहीत असतात आणि त्याच्यामध्ये थोडाही बदल झाला, त्याचं रूप बदललं तर थोडं आपल्याला काय होतं, त्या ठिकाणी अडचण निर्माण होते। तर अडचणून किंवा गोंधळून जाण्याची काही आवश्यकता नाही। तर या सर्वनामाचे पुढचे रूपे जर आपल्याला लक्षात ठेवता आली किंवा नेहमी जर वाचन केलं आपण, तर सर्वनामाचं कोणत्याही प्रकारचं उदाहरण, कोणत्याही प्रकारचा बहुपर्यायी प्रश्न, वस्तुनिष्ठ प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये आला तर आपल्याला अडचण होणार नाही। तर बघा, मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते, हा, ही, हे, जो, जी, जे, कोण, काय, आपण, स्वतः या 17 सर्वनामाचे विविध रूप आपण आज शिकलो आणि हे विविध रूप ज्यावेळेस वाक्यात येतात त्यावेळेस आपण सर्वनाम योग्य ओळखायचं आणि तो प्रश्न सोडवायचा। तर अशा प्रकारे
सर्वनाम घटकातील सर्वनाम म्हणजे काय, सर्वनामाची विविध रूपे आपण शिकलो आणि आता आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये या सर्वनामावर आधारित काही वस्तुनिष्ठ प्रश्न जे स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहेत ते आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये घ्यायचे. तर धन्यवाद. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला. आवडला असेल तर लाईक करा, काही अडचण असेल तर कमेंट करा.